नमस्कार. आर्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 12 डिसेंबर रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची पिंपरीमध्ये सभा आयोजित करण्यात आली. त्या सभेचं नियोजन कशा पद्धतीनं झाले हे जाणून घेण्यासाठी आपल्याकडे राज्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सरोजितजी बनसोडे आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या सभेचा नेमका उद्देश काय असणार आहे आणि जनतेसाठी काय महत्त्वाचं आहे. तर काय सांगाल, 12 तारखेला सभा आयोजित करण्यात आली, सभेचे नियोजन कशा पद्धतीनं असणार आहे? अतिशय कमी वेळेमध्ये या सभेचं तसं पाहिलं तर नियोजन होत आहे. आम्हाला तसा पुरेसा वेळ मिळालेला नाही, पण तरी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. कारण एका महिन्यापूर्वीच आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील लाखो SRA पीडित, लाखो झोपडपट्टीवासियांना सन्मानाचं घर मिळावं यासाठी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं. आणि त्या आंदोलनामध्ये या शहरातल्या हजार लोकांनी स्वइच्छेनं स्वतःची घरची भाकरी बांधून हजारो लोकांनी आंदोलनात जेव्हा उपस्थिती दर्शवली, त्याच्या आधारावर आम्ही हे ठामपणे सांगू शकतो की या शहरातले लाखो लोक वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करतात, फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांचे ते समर्थक आहेत. त्यामुळे या सभेची तयारी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. त्यामुळं तयारीला वेळ जरी कमी असला तरी सभा ही ऐतिहासिक होईल आणि त्याच्यासाठी एक अतिशय भव्य दिव्य आणि महाराष्ट्रात कधी नव्हे अशा प्रकारचं एक चांगलं स्टेज, त्या स्टेजचा एक कोरम आणि एक वेगळ्या प्रकारचा संदेश देणारं स्टेज आणि ती सगळी सिस्टीम आणि डेकोरेशन आणि प्लस पब्लिक जी असेल ती अतिशय ताकदीनं या ठिकाणी येईल आणि पिंपरी चिंचवड शहर ढवळून निघेल. आणि या शहरातल्या लाखो लोकांपर्यंत नेमकं वंचितांचं राजकारण काय, नेमकं आंबेडकरवाद्यांचं म्हणणं काय आणि आंबेडकरवादी संविधानवादी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर कोणत्या मुद्द्यांना घेऊन या महाराष्ट्रभर लढत आहेत. मग तो सोमनाथ सूर्यवंशीचा मर्डर असू द्या की कोथरूडमधल्या दलित मुलींचं प्रकरणामध्ये पोलिसांना खटले दाखल करण्याचं प्रकरण असू द्या, अशा अनेक मुद्द्यांना जे संविधानाला सन्मानित करण्यासाठी आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या लोकांच्या विरोधात खुलेआम हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत. त्यामुळं त्यांची ताकद वाढवणं, त्यांना पाठिंबा देणं आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे आपल्या सगळ्या संविधानप्रेमींचं आद्य कर्तव्य आहे. कारण कुणीही ब्राह्मणवाद्यांच्या, हिंदुत्ववाद्यांच्या गुंडगिरीच्या विरोधात दारू, दादागिरी आणि ह्यांची ED, CB, CID आणि गुंडगिरी याच्या विरोधात कुणीही खुलेआम बोलायला तयार नाही. जो बोलतो त्याला पोलीस स्टेशनचे दरवाजे उघडले जातात, जेलमध्ये डांबलं जातं. म्हणून महाराष्ट्रातला कुठलाही चांगला नेता बोलण्याच्या ऐवजी सरेंडर होणं पसंत करतो, शरणागती पत्करतो. बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेते आहेत की ते शरणागती पत्करत नाही आहेत. तो खुलेआम RSSला आणि भाजपाला आव्हान करतायत. आम्ही मोहन भागवतपासून ते नरेंद्र मोदीपर्यंत या कोणाचीही भ्रष्टाचार किंवा यांचे चुकीच्या धोरणं ही आम्ही सहन करत नाहीत. ते जनतेच्या दरबारात फाडण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर मगाशी देखील शहराध्यक्ष बोलताना म्हणले की राज्याचे 2 उपाध्यक्ष शहरामध्ये आहेत, त्याच्यामुळे माझ्यावर जास्त काही भार पडला नाही सभेच्या नियोजनाचा. त्याच्याकडे कसं पाहा? नाही, बिलकुलच. मी गेल्या अनेक वर्षापासून शहरात काम करत आहे. आमचं हजारो लोकांमध्ये आमचं नेटवर्क आहे आणि बाळासाहेबांना मानणारा लाखो समुदाय असल्यामुळं आम्हाला काम करताना तेवढी अडचण येत नाही. त्यामुळं नेटवर्क आहे, आम्ही नेटवर्कवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. त्यामुळे ते नेटवर्क आमचं सगळं कामाला लागलेलं आहे. सगळीकडे मेसेजेस पोचलेले आहेत, कॉन्फरन्स झालेले आहेत, व्हिडिओ कॉन्फरन्स आहेत, बैठक आहेत. त्यामुळं वेळ कमी जरी असला, नवनियुक्त जरी अध्यक्ष असले तरी पक्ष हा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नावावर आणि त्यांच्या आदेशानं चालत असल्यामुळे अतिशय ताकदीनं ती सभा होईल, त्याची कुठलीही काळजी नाही. नंतर आपण बघितलं असेल सभेचं आयोजन कशा पद्धतीनं करण्यात आले आणि या सभेला आल्यानंतर अनेक महत्त्वाच्या विषयावर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर बोलणार, असंही राज्याचे उपाध्यक्ष सरोजित बनसोडे यांनी सांगितलं आहे.